बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात 24 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू. मृत दिनेश देशमुख राहत असलेले घर हे संपूर्ण पत्र्याचं असून यातच दुपारच्या उन्हाचा त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियाकडून करण्यात आलाय. राज्यात उष्णतेची लाट पसरली असून विदर्भात तापमान 47 अंश पर्यंत पोहोचलं आहे. तसंच विदर्भातील अकोल्यासह 4 जिल्ह्यात तापमानानं 45 अंशाचा आकडा पार केला असून सोलापूर आणि लातूरमध्येही पारा वाढत आहे. लातूरमध्ये कालच एका वृद्धाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर आता पंढरपुरातही उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली. पंढरपुरातील एका 24 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियाकडून करण्यात आलाय. पंढरपूरमधील दिनेश प्रकाश देशमुख वय वर्ष 24 हा तरुण उन्हातून घरी आल्यानंतर आजारी पडला. घरी 3:30-4 वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्याचा प्राण गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. 3 दिवसापूर्वी ही घटना घडली असून मृत दिनेश देशमुख राहत असलेले घर हे संपूर्ण पत्र्याचं असून यातच दुपारच्या उन्हात त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियाकडून करण्यात येत आहे. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये असून जिल्ह्यातील पंढरपूरमध्येही तापमानानं 41 अंश सेल्सिअस डिग्रीपासून ते थेट 43 ते 44 डिग्रीपर्यंत तापमान वाढत आहे. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून नागरिकांच्या शरीराची लाही होताना दिसून येते. पंढरपूरमध्ये कालच अशा उष्णतेच्या तडाख्यात 4 चाकी कार जळून भस्मसात झाली होती. त्यानंतर आज दिनेश देशमुख वय वर्ष 24 या तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता प्रशासनाने सुरक्षिततेसाठी सूचना आणि उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.